नमस्कार मैत्रिणींनो, आपला शेतमाळा या चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत आहे। तर मैत्रिणींनो, आता चंपाषष्ठी जवळ आलेली आहे आणि मी करते आज बाजरीचं दळण। तर आपल्याला नागदिवे करण्यासाठी बाजरीचं पीठ पाहिजे, तर त्यासाठी आता ही बाजरीचं दळण करते आणि बाजरी आपल्याला दळून घ्यायची आहे नागदिवे करण्यासाठी। तर चंपाषष्ठीच्या अगोदर आदल्या दिवशी नागदिवे असतात आणि बाजरीच्या पिठाचे नागदिवे केले जातात। तर आमचा दादू आज झाडाला पाणी घालतोय आणि रुशान शूटिंग घेतोय। दादा पाणी पाणी करू। बस बस बस। नमस्कार मैत्रिणींनो, आपला शेतमाळा या चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत आहे। तर मैत्रिणींनो, आज आहे नागदिवे। तर उद्या आहे चंपाषष्ठी। तर चंपाषष्ठीच्या आदल्या दिवशी असतात नागदिवे। तर आपण बाजरीच्या पिठाचे दिवे करून आणि देवांना आपण नैवेद्य दाखवत असतो। तर सर्वांना चंपाषष्ठीच्या आणि नागदिवेच्या खूप खूप शुभेच्छा। आज छान अशी मस्त देवपूजा करून घेतली। खूप सुंदर असे फुलं आपल्या बागेमध्ये उमललेले आहेत, जांभळ्या शेवंतीचे। तर तेही मी आज देवाला वाहिलेले आहेत आणि ज्योतीतच चाललंय खाली सारवण। तर आज संध्याकाळी आपण करणार आहोत नागदिवे। तर केलेली आहे व्हिडिओला सुरुवात। धूप लावलाय। रामेश्वरमला गेले होते ना, तर ही वेल्लोरची महालक्ष्मी आहे आणि इथं मी आता हा फोटो लावलाय। तर ही वेल्लोरची महालक्ष्मी आहे ना, तर ही पूर्ण अशी सोन्याची मूर्ती आहे। तर खूप सुंदर असं सोन्याचं मंदिर आहे वेल्लोरला आणि हे जे महाराज आहे ना, यांनी बांधलेलं आहे ते मंदिर। तर पहा, ही पूर्ण सोन्याची मूर्ती आहे। तर मैत्रिणींनो, साड्या आहेत पिको फॉलला। तर काल 2-4 केल्या होत्या साड्या, तर आज काही आहेत आता या करणार आहे मी। तर आता चाललंय असंच हळूहळू आपले कामं। तर दिवाळी झाली, सर्व काही झालं, तर आता हे सर्व अशी कामं आपली हळूहळू करायची आहेत। ब्लॅकबेरीला आता रोजच अशा बेरी सापडायला लागल्या, पिकलेल्या एकदम काळे असे घड। आणि आज केलेली आहे वाटाण्याची आमटी, छान मस्त अशी वाटाण्याची आमटी। ज्योती घेत आहे इथं बाहेर सारवण। तर चला आता मी ना चपात्या करते आणि जेवण करू। तर मैत्रिणींनो, छान असं अंगण सारवलंय ज्योतीने, मस्त असं दिसतं। तर शेणाने अंगण सारवल्यानंतर एकदम खूप छान असं वाटतं, मस्त अशी ऊर्जा तयार होते। तर आपली मनीमाऊ बसलेली आहे इथं ऊन खात। तर तिच्याकडं कॅमेरा फिरवल्यावर कशी ओरडती मला। अभ्यास चालला, घ्या अभ्यास करून। 12 पेज राहिले अजून। बरं, नागदिवे खाणार आहेत ना? मस्त असे नागदिवे करू। आवडतात ना तुम्हाला? हाय विकासराव। इथं कुकर मध्ये ना डाळ लावलेली आहे वरणाला आणि लसूण सोलून घेतलाय वरणासाठी। तर आता आपल्याला करायचे आहे नागदिवे आज। तर आता नागदिवे मळून घेते मी। काय करतो तू बाळा? ऋष कुठाने नको करू बाळा, घ्या अभ्यास करून। चल अभ्यास करून घ्या। 2-3 शिट्ट्या होऊ द्यायच्या म्हणजे डाळ मस्त अशी शिजन। तर मैत्रिणींनो, बाजरीच्या पिठामध्ये थोडासा गुळ घातलाय आणि थोडंसं मीठ टाकलंय आणि आता हे घट्टसर असं पीठ आपल्याला मळून घ्यायचंय नागदिवे करण्यासाठी। आणि कुकरमध्ये लावलेलं आहे वरण डाळ। तर नागदिवे आपण आहे ना देवापुढं नागदिवे पाजळीत असतो। तर आपल्या घरात जेवढे गडी माणसं असतात ना, पुरुष मंडळी, तर तेवढ्यांचे 5-5 नागदिवे आपण पाजळीत असतो।
तर आमच्या घरात 3 पुरुष मंडळी आहेत, तर 3 5 5 15 आम्हाला नागदिवे पाजाळायचे आहेत। आणि त्यानंतर आपण हे नागदिवे आहे ना छान असे उकडून आणि डाळीमध्ये वरणामध्ये खात असतो। तर मैत्रिणींनो, अशा पद्धतीने आता हे नागदिवे आपल्याला तयार करून घ्यायचे आहे हातावर। तर हे दिवे आहे ना तर असे तयार करायचे। तर पहिल्या बायकांना आहे ना म्हणजे ऊर्जा मिळण्यासाठी बाजरीचं पीठ गूळ असतो त्यामध्ये आणि ते उकडून घ्यायचे, म्हणजे शरीराला एकदमच असं ऊर्जा देणारं हे रेसिपी आहे किंवा ऊर्जा देणारं हे खाद्य आहे। त्यामुळं पहिल्या बायका अशा पद्धतीने हे उकडून आणि उकडलेलं नागदिवे वरणामध्ये खात असत, पण त्याचं एक अप्रतिम अशी चव असते। आता आपण मोमोज खातो, काही असे उकडलेले पदार्थ खातो, तर त्यापेक्षा तर हे पण एकदम ऊर्जा देणारं असं पदार्थ आहे। तर त्यामुळं थंडीच्या दिवसामध्ये अशा पद्धतीने हे नागदिवे करत असत। तर काही ठिकाणी ना खंडोबा नवरात्र पाळलं जातं, 9 दिवसाचं खंडोबा नवरात्र धरलं जातं आणि आज उद्या चंपाषष्ठीच्या दिवशी हे नवरात्राचं सांगता केली जाते। तर आता आम्ही इथं ना दिवे केलेले आहेत, 20 दिवे केलेत। तर घरातल्या 3 पुरुषांचे 5-5 दिवे आणि देवाचे 5 दिवे असे 20 दिवे केले आणि आता या दिव्यांनी आपल्याला देवाला ओवाळायचं आहे। आणि आज फक्त डाळ भाताचा नैवेद्य केलेला आहे। तर आमच्या इकडं हीच पद्धत आहे। तर तुमच्या इकडं कशी पद्धत आहे हे तुम्ही कमेंटमध्ये सांगा। तर आमच्या इकडं अशीच पद्धत आहे, अशाच पद्धतीने आम्ही देवदिवाळी साजरी करीत असतो। तर आता हे सगळे दिवे आपल्याला पेटवून घ्यायचे आहेत। तर मैत्रिणींनो, तुम्ही तुमच्या भागामध्ये कशा पद्धतीने नागदिवे करता आणि कशा पद्धतीने खंडोबा नवरात्र धरता? तर खंडोबा नवरात्र धरता का? तर आमच्या भागामध्ये धरत नाही खंडोबा नवरात्र, तर काही ठिकाणी धरत पण असन, पण आम्ही नाही धरत। तर आता आपण या 20 दिव्यांनी देवाला ओवाळणार आहोत आणि हेच नागदिवे आपल्याला पुन्हा प्रसादासाठी घ्यायचे आहेत। चला, तर अशा पद्धतीने सगळे नागदिवे ना आपण आता पेटवून घेतलेत आणि मस्त अशी खंडोबाची आरती या नागदिव्यांनी ओवाळून करणार आहोत। चला तर मग, तर मुलांना घेऊन ज्योतीने छान अशी इथं खंडोबाची आरती केलेली आहे। तर आपल्या घरातले मुलं लहान असतात तेव्हापासूनच आपण ही सर्व सणवार त्यांना घेऊन केलं पाहिजे, म्हणजे ही संस्कृती आपली जपून पिढ्यानपिढ्या अशी जपून राहते। तर आम्ही ही ऋग्वेदऋषांला घेऊन इथं आता ही नागदिवे ओवाळलेले आहेत आणि त्यांनाही आम्ही सणावाराचं महत्त्व सांगत असतो, पटवून देत असतो। तर अशाच पद्धतीने ही सणवार आपले पुढे जात असतात। तर आता वरण भाताचा नैवेद्य दाखवलेला आहे आणि खंडोबाच्या टाकावर भंडारा टाकलाय। तर सर्व असं आता नागदिवे ओवाळून घेतलेत। आरती घेऊ। तर मी पण आता इथं नागदिवे सर्व देवांना ओवाळून घेतलेत। तर मैत्रिणींनो, आता आपण खाणार आहोत हे नागदिवे। तर हे नागदिवे वरणामध्ये खूप अप्रतिम असे लागतात। तर थोडीशी तुपाची धार घेऊन खूपच सुंदर असे लागतात। ऋग्वेदऋषांलाही खूप आवडले। तर चला तर मैत्रिणींनो, व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा। आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। Peeping out as the clouds go by, red, orange, yellow.